प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन आम्ही लोकांना जनजागृती करण्याचं काम करत आहोत। आज 47 दिवस झाले आम्ही बंजारा समाज जोडो यात्रा आमची चालू आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची यात्रा पोहोचलेली आहे आणि उद्या 30 तारखेला आम्ही कन्नड या ठिकाणी जाणार आहोत। कन्नडवरून आम्ही चाळीसगाववरून डायरेक्ट पुणे असा आमचा रूट राहणार आहे। सरकारला फक्त एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या 8 एप्रिलपर्यंत जर तुम्ही आमची अंमलबजावणी समाजाची करत नसाल तर येणाऱ्या 8 एप्रिलला मी विनोद आडे आणि माझे पूर्ण बंजारा बांधव लाखोच्या संख्येने आम्ही पूर्ण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आम्ही महामोर्चा काढणार आहोत आणि तिथेच जर तिथं गेल्यानंतरही जर सरकार दखल घेत नसेल तर तिथेच 8 तारखेला मी स्वतः विनोद आडे तिथे उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण वगैरे काहीच सोडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं का एसटी आरक्षण तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत मिळेल, परंतु शासनाने अद्याप मुख्यमंत्र्यांनी काही दखल घेतली नाही। सरकारवर तुमचा विश्वास आहे की नाही? सर, सरकार काय करतात माहिती आहे का, जे चालू सरकार असो किंवा मागची सरकार असो, हे प्रत्येक वेळेस काय करतात की ज्या वेळेस इलेक्शन येतात, इलेक्शनच्या वेळेला बंजारा समाजाची वोटिंग घेण्यासाठी आम्हाला फक्त आश्वासन देतात आणि हे आश्वासन गेल्या 55-60 वर्षापासून फक्त आश्वासनच देत आहे। पण यावेळेत आता बंजारा समाज एकजूट झालेला आहे, बंजारा समाज हुशार झालेला आहे। जोपर्यंत आमच्या अधिकाराचं हक्काचं आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आणि तिथे आझाद मैदान या ठिकाणी 8 एप्रिलला उपोषणाला पण बसणार आणि महामोर्चा पण काढणार। तुमच्या समाज जोडो यात्रेमध्ये किती लोकांचा सहभाग? सध्या सर आमच्यासोबत जुळण्यासाठी खूप मुलं आहेत, पण आम्ही लोकलच्याच ज्या तालुक्यामध्ये जातो त्या तालुक्यातले पूर्ण बंजारा बांधव आमच्यासोबत दुसऱ्या तालुक्यापर्यंत येत राहतात आणि त्यांना सांगतो की तुम्ही आता आराम करा, मग ते पुढच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यापर्यंत येण्यासाठी आम्हाला मदत करत। सरकारला तुम्ही 8 तारखेचा अल्टिमेटम दिला आहे, त्याच्यानंतर पुढची भूमिका काय असणार? 8 तारखेपर्यंत जर अंमलबजावणी नाही केली तर तिथे ऑन दी स्पॉट जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत तिथं जीव गेला तरी चालेल, पण उपोषणापासून उठणार नाही। समाज बांधवाला काय आव्हान करणार? बंजारा बांधवांना फक्त मी एवढंच आवाहन करेल की आज आम्ही दिनांक 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत। छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही निघणार आहोत। 29 तारखेला कन्नड या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत। कन्नडचे आजूबाजूचे जेवढे पण गावं आहेत, तांडा आहेत, त्या तांडामध्ये व्हिजिट करणार आहोत। तिथून आम्ही चाळीसगाव या ठिकाणी निघणार आहोत। चाळीसगावला 31 तारखेला आम्ही पोहोचणार आहोत संध्याकाळपर्यंत। 31 तारखेला आणि 1 तारखेला हे 2 दिवस चाळीसगावमध्ये आजूबाजूचे जेवढे पण तांडे आहेत, जेवढे पॉसिबल होतील तेवढे तर करणारच आहोत। पण मी माझ्या बंजारा बांधवांना, त्या एरियातल्या बंजारा बांधवांना फक्त एक विनंती करेन की तुम्ही आपापल्या तालुक्यामध्ये आम्ही ज्या वेळेस येतो त्या टायमाला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत आमची आवाज पोहोचत असेल तर आमची विनंती राहील की आपण त्या तारखेला आणि त्या ठिकाणी आम्हाला भेटावं आणि ज्याला जुडायचं आहे तिथून पण जुडू शकतात। शेवट हे मुंबई 8 एप्रिल आझाद मैदानावर होणार आहे। तुमचा काही संपर्क नंबर, त्यांना संपर्क साधा? माझा मोबाईल नंबर आहे 9209151326। हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे। ज्याला कोणाला पण कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत सहभागी व्हायचं असेल तरी या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉल करून सहभागी होऊ शकता। एक दुसरा अल्टरनेटिव्ह नंबर आहे 9637665695 माझ्या सहकारीचं नंबर आहे। तर मी विनंती करेल या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि सहभागी व्हा।